शुभ संध्याकाळ सर्वांना. तर इथं चालू आहे बघा माझा संध्याकाळचा स्वयंपाक. तर बघा इथं स्वयंपाकामध्ये काय करावं काय नाही असा प्रश्न पडला होता. त्यात होता शनिवार. शनिवार म्हणजे आळसाचा दिवस. इतका आळस होता की दिवसभर लोळण्यातच गेला. म्हणलं आता चला पोटाला तर आळस करून जमत नाही ना, काय तर केलं पाहिजे म्हणून उठून बघा लगेच स्वयंपाकाला घेतले. मग भेंडी होती ताजी ताजी, म्हणलं चला भेंडीच करावी म्हणून स्वच्छ धुवून चिरून असं मस्त पहिले भाजून घेते बघा, म्हणजे चिकट जास्त होत नाही म्हणून. मग म्हणलं आता दुसरं एका ह्याच्यामध्ये भांडं भरवण्यापेक्षा मधीच त्याच्यात तेल घातले, जिरे मोहरी घातले, कढीपत्ता लसूण घालून अशी भेंडीला मी हळद घालून त्याच कढईमध्ये छान अशी परतून घेतले बघा. मग नंतर मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घालून अशी ह्याच कढईमध्ये ज्यामध्ये भाजली होती ना त्यामध्येच अशी भेंडीची भाजी केली मी. मग ती भेंडीची भाजी आपली करून झालं की मग मला करायचं होतं पातळ भाजीमध्ये डाळ कांदा मटकीचा. मग डाळ कांद्यामध्ये कांदा टमॅटो लसूण ते घालून डाळ कांदा करून घेतला बघा. आणि मग म्हणलं चला आता सगळ्यात शेवटी थोडीशी फोडणीची खिचडी करू मगाची डाळ घालून. तर अशी बघा खिचडीला फोडणी दिले आणि भाकरी करून घेतल्या. असा झाला स्वयंपाक.